हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती माझा हा व्हिडिओ बघत आहात. आय नो मी खूप दिवस झाले काहीच टाकलं नव्हतं, सो मी विचार केला की आपण आता हे व्हिडिओ बनवून टाकूया. सो मी गेले होते माझ्या फ्रेंड्ससोबत दिंडोशीमधल्या एका फेस्टिवलला. सो तिथे खूप काही बघण्यासारखं होतं. चप्पल सँडल्स होत्या, अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे व्हरायटी वाईज बघायला मिळत होत्या. सो मला ते खूप आवडलं. सो एवढंच नाही तर तिथे खूप खाद्यपदार्थही होते, खूप टॅटू काढणारे होते. सगळ्याच प्रकारचे टॅटू तिथे काढून मिळत. सो टॅटूपासून अगदी आदिवासी ऑइल तिथपर्यंत बऱ्याच गोष्टी इथे विकायला मिळत होत्या. इथे छोट्या छोट्या लहान मुलांच्या म्हणजे पेन्सिल, पेन, शार्पनर, खोड रबर पासून सगळ्याच एकदम व्हरायटी वाईज. मी लहान होते तेव्हा तर एवढं व्हरायटी वाईज काहीच नव्हतं. मग इथे सगळे खाद्यपदार्थ दिसले. वा, ते बघूनच तोंडाला इतकं पाणी सुटलं होतं. मला यातले काय काय पदार्थ माहिती आहेत आणि काय काय तुम्हाला आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला ही छोटी जी बिस्किट आहेत ना ती जाम आवडतात. आणि मला ना एक बिस्किट आणि त्याच्यावरती असं ते क्रीम असतं ना तर ते खूप आवडतं. सो पुढे आलो आमच्या आवडत्या सेक्शनकडे. आणि इकडे माझी मैत्रीण पापड ट्राय करत होती. सो तिकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते. अगदी धान्यांपासून डाळींपासून बनवलेले ते सगळे पापड बघून ते खूप भारी वाटलं. नंतर आम्ही ते काय खात होतो माहिती आहे, आम्ही मसाला पापड खात होतो. फक्त तो ज्वारीच्या पिठापासून बनवलेला पापड होता. आणि वा, खरंच ते खूप टेस्टी होतं. ते खूप आवडलं. मी भरपूर खाल्लेलं आहे सगळ्यांनी. तुम्ही बघू शकता की मी त्याचं खात आनंद लुटत होते. तर खूप छान वाटलं मला एकंदरीत हे सगळं. आणि तुम्ही पण कधी असं यात्रेमध्ये जत्रेमध्ये गेलाय का? मला हे बघून गावाकडच्या जत्रेची आठवण झाली. मी पुण्यामध्ये जिकडे राहते इकडे सुद्धा यात्रा होते. सो मला तेही आठवलं. मस्तपैकी बोटं चाटून तो पापड खाल्लेला आहे. तुम्ही बघू शकता, भारी वाटत होतं. आणि फ्रेंड्स लोकसोबत असल्यावर तर खूपच जास्त एन्जॉय केला जातो. तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्ससोबत कुठे फिरायला जाता आणि असं काही यात्रा असल्यावर तुम्ही तिथे जाता का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप की दिवसानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. ब्राईटनेस कमी होता. करत चालली होती. पाण्यामध्ये बसलाय आणि मला कसं फील होत होतं. मी बसली होते पण आता मी ऑलरेडी खाल्लं होतं. आता काही असेल जर बसतो आपण त्याच्यामध्ये तर मला माहिती होती गरज नाही. सो मग आम्ही आता नाही बसलो. आम्ही फक्त नेटवर्कच बसलेलं आहे. पाण्यामध्ये मला बसायला आवडतं. खरंच अजिबात घाबरत. नेक्स्ट टाइम म्हटलं की आपण ट्राय करूया तिथे पण मुंबईमध्ये. त्यानंतर बसले होते आपण बसूया. माझ्यासोबतचे जे होते ते सगळे दुसरे होते. ते खाल्लं नको बसलं पण वा, हे जे आता पाण्यात फिरतो खाली खूप छान फोटोज काढले. ते तुम्ही बघू शकता माझ्या इन्स्टा हँडलवरती. मला खूप भारी वाटत होतं. आणि एकंदरीत खूप छान दिवस गेला. मजा आली. म्हणजे आम्ही खूप दिवसभर नव्हतो, आम्ही थोड्याच वेळासाठी होतो, पण एकंदरीत खूप छान मजा आलेली. एकदम मस्त वाटलं आणि खूप छान वाटलं. आणि आम्ही नंतर छान अशी मस्त मजा करत खाऊन आम्ही तिथे निघालो. पण जरा बाहेर सर्च केलं की काय मिळतं. बाहेरचं डेकोरेशन खूप छान होतं. असा मस्त दिवस गेला. आणि जाता आम्ही एक नवीन डिश ट्राय केली. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर ऑल.